नागपुर लोकसभा की ओर से मंगलवार को जिला प्रमुख एवं नगर सेवक सूरज गोजे के नेतृत्व में महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल के विभागीय नियंत्रक को नागपुर मध्यवर्ती बस स्टैंड पर यात्रियों को हो रही विभिन्न समस्याओं के संबंध में ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन में बस स्टैंड पर स्वच्छता व्यवस्था में सुधार, शुद्ध पेयजल की उपलब्धता, स्वच्छ शौचालय, व्यवस्थित पार्किंग, यात्रियों की सुरक्षा, डिजिटल सूचना प्रणाली, नियमित कीटकनाशक छिड़काव, वृक्षारोपण तथा अन्य आवश्यक मूलभूत सुविधाएं तत्काल उपलब्ध कराने की मांग की गई। इस अवसर पर शिवसेना पदाधिकारियों ने कहा कि नागपुर मध्यवर्ती बस स्टैंड से प्रतिदिन हजारों यात्री आवागमन करते हैं, लेकिन उन्हें कई बुनियादी सुविधाओं के अभाव का सामना करना पड़ता है। ऐसे में यात्रियों की सुविधा और सुरक्षा को ध्यान में रखते हुए प्रशासन को शीघ्र आवश्यक कदम उठाने चाहिए। ज्ञापन सौंपने के दौरान शिवसेना, युवा सेना, महिला आघाड़ी, वाहतुक सेना, वैद्यकीय सहायता कक्ष तथा अन्य सहयोगी संगठनों के पदाधिकारी, शाखा प्रमुख और बड़ी संख्या में शिव सैनिक उपस्थित रहे। प्रतिनिधि मंडल ने यात्रियों की समस्या का जल्द समाधान करने की मांग करते हुए कहा कि यदि मांगों पर समय रहते कार्रवाई नहीं की गई तो आगे जनहित में आंदोलन किया जाएगा। आज आम्ही शिवसेनेतर्फे म्हणजे मागच्या एक आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी मोरभवन बस स्थानक जे आहे तिथे आणि गणेशपेठचे जे बस स्थानक आहे येथील अनेक लोकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतली, तिथे जाऊन पाहणी केली। त्यामध्ये दुर्गंधी, अस्वच्छता, शौचालयामध्ये खूपच जास्त म्हणजे दुर्गंध, त्यानंतर प्रवाशांना बसण्यासाठी मोरभवनला बेंच सुद्धा नाही आहे त्या ठिकाणी, आणि जे प्रवासी बाहेरून जे बसमध्ये शहरामध्ये आपल्या येतात आणि प्रवास करतात त्याच्यामध्ये बुजुर्ग महिला असतात, बुजुर्ग पुरुष असतात, छोट्या मुली, शाळेच्या शिकणाऱ्या मुली असतात, आणि एवढे मोठे मोठे खड्डे आहे की एखाद्या बसमध्ये जर जागा नसल्यानंतर आपण हात धरून जेव्हा प्रवास करतो तर त्या खड्ड्यात गाडी गेल्यानंतर अचानक प्रवासी पडतो। आता जर एखादा बुजुर्ग व्यक्ती पडला आणि त्याला जर इजा झाली, त्याचं डोकं फुटलं, काही झालं तर ह्या गंभीर गोष्टी आहे, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीची पाहणी करून आम्ही आज इथे जे गबने साहेब आहे त्यांच्याकडे निवेदन आज दिलेलं, जे रिजनल मॅनेजर या ठिकाणी आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं, आणि रिजनल मॅनेजर साहेबांकडे निवेदन देऊन सांगितलं की मोरभवन आणि नागपूरसह जे तुमच्या अखत्यारीमध्ये जेवढे सगळे बस स्थानक आहे त्या सगळ्यांची स्वच्छता, आणि त्या ठिकाणी जे आता तुम्हाला सांगतो, एक नागपूरचं आपलं हे बस स्थानक आहे त्याच्यावरती आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तर हजारोच्या संख्येने प्यायच्या पाण्याच्या बॉटल आणि दारूच्या बॉटल त्या ठिकाणी पडलेल्या, ते सगळे फोटोग्राफ आम्ही त्यांना दाखवले, सगळे व्हिडिओ त्यांना दाखवले। महाराष्ट्रामध्ये याच्या आधी अनेक अतिशय वाईट घटना घडली होती। एका मुलीचा बलात्कार झाला होता बस स्टँडच्या आवारामध्ये बसमध्ये, आणि त्यापासून महाराष्ट्र हादरला होता। तशा प्रकारच्या घटना जर आपल्याला थांबवायच्या असेल तर या बस स्थानकाच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे अवैध पद्धतीने बसून दारू पिल्या चाललेली आहे, आणि ती दारू पिल्याच्या नंतर जेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते तेव्हा कोणीतरी असं वाईट कृत्य करते, म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या। त्यांनी सांगितलं की नवीनीकरण होत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या थांबलेल्या आहे। माझा त्यांना प्रश्न होता की नवीनीकरण जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, पण त्या नवीनीकरणाच्या नावाखाली तुम्ही जर गड्डेही बुजवत नसेल, त्या ठिकाणी औषधा टाकत नसेल शौचालयामध्ये, आणि प्रवाशांना बसायला जर जागा तुम्ही देत नसेल तर मग त्याच्यात अर्थ काय? प्रवाशापासून तुम्ही तिकीट कशाला घेता, पैसे कशाला घेता, आणि तुम्ही स्वतः इतक्या मोठ्या प्रकार कशाला घेता? ते नवीनीकरणाच्या नावाखाली तुम्ही पण थांबून ठेवा। आणि त्याने सांगितलं आता की आम्हाला 2 दिवसाची वेळ द्या, त्या 2 दिवसामध्ये या सगळ्या ज्या तुम्ही 10 मागण्या केलेल्या आहे त्या सर्वसामान्य प्रवाशांच्या निगडीत आहे त्या संपूर्ण आम्ही पूर्ण करू, आणि परत एकदा तुमच्यासोबत त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्याची पाहणी करू। ज्या सगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ, आमच्याकडे व्हिडिओ आणि फोटोग्राफ आहे, त्या सगळ्या ठिकाणची पाहणी करून ते स्वच्छता करणार आहे, आणि ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करणार आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की हे जे विभाग आहे ते मंत्री महोदयांच्या माध्यमातून आमचे जे मंत्री महोदय शिवसेनेचे आहे त्या विभागाचे प्रमुख आहे ते मंत्री आहे सरनाईक साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब जे आहेत, त्यांच्या माध्यमातून जर काही मदत आपल्याला पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्हाला सांगा। ते तत्पर मंत्री आहे, त्यांच्या मंत्री झाल्यानंतर या कायापालट झालाय बस स्थानकाच्या गणेशपेठच्या पण झालं, नवीन इमारत तयार झाली आहे, त्यांनी नवीन इमारत तयार करून दिली, त्यांनी दिव्यांगासाठी त्या ठिकाणी बसण्याची शौचालयाची व्यवस्था केली, त्यांनी हिरगणी कक्ष तयार केला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, पण ते इथे येऊन स्वच्छता तर करणार नाही ना।
ते गड्डे तर बुजवणार नाही ना, ती जबाबदारी तर आपली सगळ्यांची आहे ना. ते त्यांना आज आम्ही समजावून सांगितलं, जर असं झालं नाही तर तुमच्या विरुद्ध आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी जाऊ आणि या ठिकाणी तुम्हाला वटणीवर आणण्यासाठी जे काही करावं लागलं ते आम्ही करू, असं त्यांना आता सांगितलंय. त्यांनी सोमवारपर्यंत या सगळ्या गोष्टीत सुधारणा करतो असं आम्हाला सांगितलेलं आहे.